बरेच वेळेला आजारपणानंतर आपल्याला थकवा जाणवतो. वाढत्या वयामुळे देखील आपल्याला थकवा जाणवतो. अशा वेळेला नेमके आहारात काय घ्यावे किंवा सप्लिमेंट्स कोणत्या घ्याव्या असा आपल्याला प्रश्न पडतो. हा थकवा आपल्याला कोणत्याही आजारपणानंतर जाणवतो. जसे की ताप येऊन गेलेला असेल किंवा आपल्याला जर डायरिया झाला असेल, कधीकधी आपल्याला खूपशा उलट्या होतात त्यानंतर, अशा विविध आजारपणात आपल्याला थकवा जाणवतो. महिलांमध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल, पांढरे पाणी जात असेल किंवा पाळीमध्ये त्यांना खूप जास्त रक्तस्राव होत असेल, तेव्हासुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला हा थकवा जाणवतो. आणि अशा वेळी टॉनिक काय घ्यावे हा प्रश्न पडतो. तर असे टॉनिक जर आपण आपल्या आहारातून घेतले तर ते जास्त आपल्याला पचायला सोपे आहे, घरी करायला सुद्धा सोपे आहे. म्हणूनच आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. अतिशय सुंदर, अगदी सोपी असं आपण एक एनर्जी ड्रिंक आज बघणार आहोत. अतिशय सोपे आहे, अतिशय सोपं साहित्य आहे आणि अतिशय कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे. तर ह्या एनर्जी ड्रिंकसाठी लागणारं साहित्य आहे हे आपण पेंडखजूर घेतलेले आहे. हे 5 ते 6 तास भिजत घातलेले आहेत. जवळपास 10 ते 12 हे पेंडखजूर आहेत. या जागी तुम्ही कोरडे खजूरसुद्धा घेऊ शकता. त्याला आपण भिजत घालून ते सुद्धा आपण या ड्रिंकमध्ये वापरू शकतो. तसंच इथे आपण काळ्या मनुका घेतलेल्या आहेत. या काळ्या मनुका सीडलेस घ्यायच्या आहेत आपल्याला. जवळपास 20 ते 22 आपण काळ्या मनुका घेतलेल्या आहेत. ह्या लाह्या आहेत. लाह्या खूप आधी भिजत घालण्याची आवश्यकता नाही, वेळेवर भिजत घातल्या तरी चालणार आहे. आणि हा 2 चमचे गूळ आहे. तर गूळ तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण गूळ घातल्याने खूप सुंदर चव या ड्रिंकला येते. चला तर मग याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. याला आपल्याला साधारण स्मूदीच्या कन्सिस्टन्सीसारखं ठेवायचं आहे. तर त्यामुळे आपण खूप पाणी यामध्ये घालणार नाही आहोत. जेवढं आपल्याला भिजवायला पाणी लागलेलं आहे तेवढ्याच पाण्याचा वापर करून आपण हे बनवणार आहोत. ज्यांना वजन वाढवायचं आहे ते यामध्ये चिकू, केळ या फळांचा देखील वापर करू शकतात. आणि तसेच ज्यांना वजन वाढवायचं नाही आहे पण फळांचा वापर करायचा आहे, तर अशा वेळेला तुम्ही डाळिंबाचा याच्यामध्ये वापर करून हे ड्रिंक बनवू शकता. बघा, खूप सुंदर असं हे आपलं एनर्जी ड्रिंक तयार आहे.